देगलूर तालुक्यातील अंबुलगा येथील काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट अंकुश राजे हे मरखेल गटातील पंचायत समिती बेंबरा गणातून निवडणूक लढवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे। जनसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून अंकुश राजे यांचे नाव सध्या मरखेल गटात घेतले जात आहे। अंकुश राजे यांनी काँग्रेस पक्षातील वरिष्ठांकडे उमेदवारी मागत पंचायत समिती बेंबरा गणातून निवडणूक लढवण्याची ही इच्छा व्यक्त केली आहे। एक नवीन चेहरा या निवडणूक रिंगणात उतरत असल्याने मरखेल गटातील बेंबरा पंचायत समिती गणात सध्या ॲडव्होकेट अंकुश राजे यांची जोरदार चर्चा होत आहे। आपण काँग्रेस पक्षातर्फे बेंबरा गणातून ही निवडणूक लढवणार असल्याची सध्या परिसरात चर्चा आहे, तर काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम समृद्ध महाराष्ट्र आणि गणगोत या यूट्यूब चॅनलचे मनस्वी आभार। कारण मी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक आहे हे आपण ग्राउंड लेवलला रिसर्च केला आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात, त्यासाठी सर्वप्रथम आपले मनस्वी आभार। आणि काँग्रेस पक्ष कसा आहे, जनतेचा विकास आणि माणसाची प्रतिष्ठा जोपासणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे। आणि मी या काँग्रेस पक्षाचा विधिशर अध्यक्ष असल्या कारणाने, देवळी तालुका अध्यक्ष असल्या कारणाने माझी इच्छा आहे किंवा माझी मागणी आहे काँग्रेस पक्षाला की मी त्या गणातला आहे, तिथल्या लोकांशी माझा संपर्क आहे आणि मी गणामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत तिथली समस्या जाणून घेतलेल्या असल्या कारणाने मला ह्या काँग्रेस पक्षातर्फे माझी मागणी आहे की मला ह्या गणातून आपण पंचायत समितीकरता उमेदवारी द्यावी म्हणून। पंचायत समिती बेंबरा गणासाठी आपण उमेदवारी मागत आहात, तर काँग्रेस पक्षाकडे आपण उमेदवारी मागितलेली आहे, तर पक्षातर्फे असा काही तुम्हाला कौल दिलेला आहे का की तुमची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि तुम्ही कामाला लागा? आता सर्वांना ह्याचे सेन्स तर जाणवतातच आणि प्रत्येकाला एक सेन्स असतोच, त्याप्रमाणे जसं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आणि त्याची भूमिका काम करण्याची शक्ती आणि कार्यकर्त्यामध्ये राहणारा वावर आणि केलेल्या कामाची दखल घेणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे। आणि काँग्रेसकडे आपण जेव्हा वावरतो, काँग्रेसमध्ये जेव्हा आपण राहतो आणि कुठल्याही पक्षामध्ये आपण जेव्हा काम करतो, त्या कार्यकारिणीमध्ये सर्वप्रथम काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिले जातं आणि माझं कार्य असल्या कारणाने आणि हे संकेत मला आहेत की त्यांनी मला उमेदवारी जाहीर करतील। आपण ज्या गणातून ही निवडणूक लढवणार आहात, बरोबर, त्याच गणामध्ये सत्तेत असलेले एक दोन पक्ष म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी गट, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्ष, याही पक्षातर्फे तिथं उमेदवार असतीलच, बरोबर। तर यांच्यासोबत आपली रणनीती काय असणार आहे? कसं आहे, काँग्रेस हा संघर्षाचा पक्ष आहे। समोर कोण आहे याचे तर गणित नक्कीच केले जातात, पण त्याच्यापेक्षा माझं कार्य महत्त्वाचं आहे आणि मी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि सध्याच्या वातावरणात काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, तिथं असणारे व्यक्ती कोण आहेत, हे मूळचे कुठले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। मग ह्याच्या उपकाराची परतफेड करण्याच्या वेळेस ते उपकाराचे परतफेड करण्याच्या ऐवजी ते स्वतःच्या भल्यासाठी तिकडे येत असतील, ते माझी प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही। कारण लोकांनी मला जनतेचा उमेदवार म्हणून मी पुढे येणार आहे, कारण जनतेच्या समस्या सोडवायची आहेत तिथले, आणि जे उमेदवार असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा असतील। कशासाठी? त्यांनी लोकांचे काम करावं, लोकांची भावना जाणून घ्याव्यात, याच्यासाठी त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न करावेत। पण आज घडीला सत्तेवाल्यांनी त्या सीमावर्ती भागांना केलेले वेळोवेळीचं दुर्लक्ष कधीच तिथली सीमावर्ती भाग विसरू शकणार नाही। कारण आज जर देगलूरला येण्यासाठी 30 मिनिटाचा वेळ लागत असेल तर त्या सीमावर्ती भागातला कमीत कमी 1 ते 1.5 तास जातोय। ते आजपर्यंत सत्तेत असणाऱ्या पक्षांनी का केलं नाही हे जनता कधीच विसरणार नाही आहे। आणि गावागावामध्ये जे योजना असतील, समस्या असतील, ह्याचे सोडवण्यासाठी हे उमेदवार, लोकप्रतिनिधी, परिचित असणाऱ्या लोकांनी का प्रयत्न केले नाही? का फक्त केवळ निवडणुकासाठीच ही जनता त्यांना लागणार आहे का? याचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये हा आमचा सीमावर्ती भाग कधीही विसरणार नाही आणि मतदान करताना सीमावर्ती भाग या गोष्टीचे स्मरण करूनच मतदान करणार असल्या कारणाने आणि मी त्या लोकांमध्ये गेलेलो आहे आणि लोकांनी मला असे संकेत दिलेले असल्या कारणाने मी या भूमिकेसाठी ठाम आहे। आताच आपण म्हणालात की बेंबरा हे गण सीमावर्ती भागातला आहे,
आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारा तो खरा नेता असतो. बरोबर. तर त्याचीच एक पावती म्हणून आपल्याकडे लोक मतदार पाहिले जातात, कारण आपण तिथं तळमळ त्यांच्यासोबत आहात आणि त्यांची काही कामं केलेली आहेत. बरोबर. तर येणारे जे उमेदवार आहेत, तर ही उमेदवार त्या ठिकाणी केवळ निवडणुकीपुरते येत आहेत, ही चर्चा होती आहे. बरोबर. परंतु आपण तिथले एक जाणकार आहात त्या परिसरातले, त्या मतदारांचे. तर ही जनता तर यावेळेस आपल्याला एक विकासाच्या दृष्टीने आपल्याला संधी देईल अशी अपेक्षा आहे का, अशा वाटते का? बरोबर आहे. आता हे बघा, ह्याच्यावेळी दोन प्रश्न आहेत की सुख दुःखाच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असणं आणि अपेक्षा ठेवणं. माणूस सुख दुःखाच्या क्षणी उपस्थित असणं हा विकास नाही आहे. त्याच्या वाटेला दुःख येऊ नये ह्याच्यासाठी काम करणं हा खरं कर्तृत्व आहे. कारण एखादी घटना घडल्याच्या नंतर पोलीससुद्धा घटना घडल्यानंतर येणारी हे येतात, पण ती घटना घडू नये म्हणून प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. एखाद्याच्या वाटेला दुःख येऊ नये हे कार्य करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी दिलेले संकेत म्हणण्यापेक्षा लोकांना काम करणारा व्यक्ती हवा आहे. स्थानिकची निवडणूक आहे आणि स्थानिक लेवलला लोकांनी त्यांच्यासाठी काय पाहिलं जातं, वेळेला पडणारा आणि लोकांनी जर समस्या त्यांच्यावर ओढवली समस्या, त्याला त्याची ज्ञात असणारा, माहिती असणारा, एखादी समस्या उपस्थित झाली तर त्याची सोडवणूक कुठे केली जाऊ शकते. मला माहिती आहे इथं गोटोड ठेवलं आहे किंवा एखादी लॉकर ठेवलं आहे, ते लॉकर खोलण्याची प्रक्रिया जर माहिती नसेल तर त्याच्यामध्ये त्या गटोड्याचा उपयोग काय, तर लोकांना येणाऱ्या समस्याचं सोल्युशन कुठं असेल हे लोकांना दारोदार हिंडण्याची गरज नसणार आहे. आणि आजपर्यंतचे जे नेते झालेले असतील, नागरिकांना त्यांच्या दारात जावं लागलं असेल, पण माझ्याकडे मी लोकांना हे सुविधा देऊ शकणार आहे की त्यांच्या समस्या आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दारात बोलावं, मी त्यांच्या दारात जाऊन समस्या सोडण्याचं कार्य करणार आहे. की यापुढे लोकांनी कधीच नेत्याच्या दारात जाऊन समस्याची सोडवणूक करण्याची अपेक्षा ठेवणार नाही. या दृष्टीने मी लोकांमध्ये जाऊन समस्या सोडवण्याचं कार्य करेन आणि माझं प्रथम धोरण असेल की तंटामुक्ती ग्राम करणं. गावात तंटेच राहिले नाहीत तर कुठल्याही नेत्याचे उपकार प्रकरण सोडण्यासाठी लोकांवरती उपकार राहणार नाहीत. कुठल्याही लोकांचं उपकार लोकांना घ्यावं लागणार नाहीत, कारण त्यांचे तंटे त्यांच्या गावातच सोडण्यासाठी माझं प्रथम धोरण असेल तंटामुक्त ग्राम करणं. आणि सीमावर्ती भागातल्या लोकांना कधीही हे वाटू नये की मला ह्या राज्यातून उचलून दुसऱ्या राज्यात सामील करा. ही भावना आज लोकांमध्ये निर्माण होण्याची वेळ ज्या लोकांनी आणली त्यांना तडीपार करण्यासाठी ही जनता आमची सक्षम आहे. विकासाच्या दृष्टीनं आपला काय अजेंडा असणार आहे? विकासाच्या दृष्टीनं आता माझ्याकडे जेव्हा मी जे पद लढवत आहे त्या दृष्टीनं शासन आणि प्रशासन ह्या करणाऱ्या कृती आणि होणाऱ्या निकृष्ट कामावर देखरेख ठेवणं, लोकांपर्यंत येणाऱ्या योजना प्रत्येक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं, लोकांमध्ये त्या व्यवस्थेविषयी जनजागृती करणं हे प्रथम माझ्या पदाचं काम असेल. आजपर्यंत नागरिकांमध्ये आपण जेव्हा जातो तर खेदाची बाब अशी आहे, पंचायत समिती सदस्याचा रोल किंवा पंचायत समिती सदस्य त्याचं काम काय असतं, त्याचं रोल काय आहे आणि हा कोण असतो हे लोकांमध्ये ज्ञात नाही आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये असंच झालं आहे, जो कोणी झडपी सदस्य असेल, जो कोणी सत्ताधारी पार्टी असेल त्याच्या वतीनं पंचायत समितीचा थोपलेला होता. आता यापुढे एखादा प्रतिनिधी थोपलेला नसेल तर ते जनतेतून निवडलेला असेल. आणि हे जनजागृती मी माझ्या सीमावर्ती भागातील लोकांना आणेल आणि त्याचं काम मी सुरू केलेले आहे. मरखेल जिल्हा परिषद सर्कलसाठी काँग्रेस पक्षातर्फे कोण उमेदवार येणार याचे काही संकेत आम्हाला काही सांगाल का आपण? संकेत म्हणण्यापेक्षा जो कोणी उमेदवार येईल ते जनतेच्या सोयीसाठी असेल, जनतेच्या भल्यासाठी असेल. आणि काँग्रेस पक्ष हा नागरिकांना एक आश आहे आणि ही अपेक्षा आहे. आणि नागरिकांच्या मनामध्ये असलेले, शेतकऱ्याच्या प्रती असलेल्या, लोकांमध्ये असलेला आक्रोश आणि त्याची तळमळ आणि त्याचा आवाज बनणारा का काँग्रेसचा उमेदवार असेल. आणि तो सार्थ ठरल्याशिवाय काँग्रेस पक्ष कधीही स्वस्थ बसणार नाही. कारण काँग्रेसला इतिहास आहे, बाकीच्यांना भूगोल असेल पण काँग्रेसला इतिहास आहे. बाकीचे इतिहास कधी बोलत नाहीत आणि वर्तमान कधी सांगत नाहीत, भविष्याचा वेध देतात आणि निवडणुका मारण्याचा हा फसवणुकीचा डाव यापुढे काँग्रेस हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. आपण लोकनेते आहात, लोकांमध्ये आपली एक चांगली प्रतिमा आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझी सर्वांना विनंती आहे आणि मी लोकांना बी जाईन हेच विनंती करेन की मला नेता व्हायचा नाही आहे.
आपला सेवक म्हणून मला लोकांनी स्वीकारावं हीच माझी अपेक्षा राहील.